आज शनिवारी तळजाई टेकडीवर मतदानासाठी नागरिकांना आवाहन करण्यासाठी धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयाच्या नोडल अधिकारी सुवर्णा मोरे यांनी मतदानासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी बाहेर पडून संविधानाने दिलेल्या अधिकाराचा उपयोग करून योग्य उमेदवार निवडून द्यावे असे आवाहन केले व नागरिकांना मतदानासाठी प्रतिज्ञा दिली। याप्रसंगी निवडणूक अधिकारी राजेंद्र जाधव यांनी देखील सर्व पुणेकरांना 100% मतदान करण्याचे आवाहन केले। पाहुयात। कोणत्याही दबावाला प्रलोभनाला किंवा भीतीला बळी न पडता स्वतंत्र निर्भय आणि विवेकबुद्धीने मतदान करेल। 15 जानेवारी 2026 रोजी पुणे शहरातील एकूण 41 प्रभागामध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे। त्या दरम्यान महानगरपालिकेचे आयुक्त यांचा एक मानस आहे की पुणे शहरातील निवडणुकीच्या दरम्यान मतदाराचा टक्का वाढला पाहिजे, त्याच्यावरती आयुक्त साहेबांनी जास्त भर दिलाय। त्या दरम्यान समस्त पुणेकर नागरिकांना महानगरपालिकेतर्फे जाहीर आवाहन करण्यात येत आहे की येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये पुणेकर नागरिकांनी आपला 100% मताचा सहभाग नोंदवावा व लोकशाही बळकट करावी अशी पुणे महानगरपालिकेची समस्त पुणेकर नागरिकांना नम्र विनंती आहे। आपलं हे जे काही निवडणुकीची आता तयारी झालेली आहे, महानगरपालिकेचे बरेचसे कर्मचारी पण यामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण हे जे काही करतोय पथसंचलन, त्याच्यातून आपल्याला नागरिकांना काय संदेश द्यायचा? नागरिकांना आम्हाला हे सांगायचे की जर लोकशाहीने तुम्हाला एवढा चांगला अधिकार दिलेला आहे तर तो तुम्ही बजावायलाच पाहिजे, कारण ते आपलं कर्तव्य पण आहे। जर आपण मतदान केलं नाही आणि जरी आपल्याला पाहिजे तो मतदार अधिकारी जो आला नाही तर मग आपल्याला त्यांच्या पुढे आपल्या समस्या मांडता नाही येणार। त्यामुळे जर आपल्याला आपला मनासारखा जर लोकप्रतिनिधी पाहिजे असेल तर कंपल्सरी सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे। भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, तरी मतदानामध्ये जी काही नैराश्यता आहे, या नैराश्यतेला जबाबदार कोण? असं कोणा एकाला जबाबदार धरताच येणार नाही, कारण प्रत्येकाची ती जबाबदारी आहे। तुम्ही स्वतः प्रत्येक जण किती त्याच्यात सहभागी आहात हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे आणि आपण जे निवडून देणार तेच लोकप्रतिनिधी म्हणून आज समाजात काम करत असतात। त्यामुळे तुम्ही कोणाला निवडून द्यायचं हा तुमचाच खरं तर निर्णय आहे। काय आवाहन कराल आपण नागरिकांना? मी आवाहन एवढंच करेल की 100% मतदान करावं, प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे। त्यामुळे प्रत्येकाने 15 तारखेला येत्या आवर्जून मतदानासाठी बाहेर यावं आणि आपलं मतदान नोंदवावं। मी टॉप न्यूज पुणेच्या माध्यमातून आज तळजाई या ठिकाणी आलेलो आहे आणि या भागामध्ये आपण पाहतोय क्षेत्रीय कार्यालयाचे जे काही कर्मचारी आहेत, निवडणूक अधिकारी आहेत, त्यांनी नागरिकांमध्ये जे जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे। तरी टॉप न्यूज पुणेच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान करा व योग्य उमेदवार जे काय आहेत तुमच्या मनातले ते उमेदवार निवडून देण्याचा प्रयत्न करा। सगळ्यांनी मतदान करा। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड।